नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना ई-KYC आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्यांनी दिली तुम्हाला आनंदाची बातमी, खुशखबर. कोणाला ई-KYC राहिलेल्या, ई-KYC चुकलेल्या, ई-KYC अजूनपर्यंत केलीच नाही अशा सगळ्या प्रकारच्या ई-KYC राहिलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट, आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी. आता ॲक्च्युअली काय माहिती का, आता ही म्हणजे तुमची ई-KYC राहिली आहे, तुम्हाला तर ई-KYC करायचीच आहे. आणखीन प्लस म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नियमित आणि रेग्युलर जे हप्ते येत आहेत ना, त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा त्यांना पण ई-KYC करावी लागणार आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? हे आहे आजचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट. आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळत नाही आहे, ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, कोणाचे हप्ते मार्चपासून बंद झालेले आहेत, काही बहिणींचे हप्ते त्याहून अधिक, म्हणजे आता काहींचे जानेवारीपासून हप्ते येत नाही आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंतचे सगळे हप्ते सगळ्यांना मिळालेले आहे, बरोबर, ज्यांची ई-KYC पूर्ण आहे अशांना. मग आता 6 हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले नाही. कोणत्या लाडक्या बहिणींना? तर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकलेली आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC केली परंतु तरीसुद्धा त्यांचे म्हणजे हप्ते बंद झालेले आहेत. आता बघा, ज्यांची ई-KYC झालेली आहे तरी पण त्यांचे जर हप्ते बंद झालेले असेल आणि तुम्ही जर पात्र असाल, तर मी तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं आहे ते. तर तुम्ही ऑनलाईन चेक करा किंवा तुम्ही तक्रार नोंदवून तुमचं तिथे अर्ज द्या. आणि तिथे काय करायचं माहिती का, सोडायचंच नाही. तुम्ही कोणत्याही कार्यालयात गेल्या ना, जोपर्यंत तुम्हाला योग्य उत्तर मिळत नाही, तुम्हाला सल्ला मिळत नाही ना, तिथे म्हणजे कुठे, ग्रामपंचायत झालं, पंचायत समिती कार्यालय झालं, जर महिला व बालविकास विभाग कार्यालय झालं, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, तुम्ही सर्व नियमांमध्ये तुम्ही जायचं आहे. आणि तिथे तर तुम्ही शांत का बसलेले असून पण तुम्ही ई-KYC बंद झालेले आहेत, हप्ते बंद झाले असेल, तर तिथे जाऊन त्यांना सगळं विचारा, लढायला तयार आहे, आमचे हप्ते का बंद झाले, लढते आहे, आमचा अर्ज ऑनलाईन चेक करा, आम्हाला सांगायचीच आहे अर्जाचं काय अपडेट आहे. कारण या आधी पण मी जे काही मुद्दे लावून धरले ते सगळे मुद्दे यशस्वी झालेले आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. मिळेल उत्तर मिळेल. लाडक्या बहिणी, तुम्ही आपल्याला लढायचं आहे आणि या लढाईमध्ये मी एकटी नाही लढणार. झाले पण मला माझ्या सोबत हवे आहात, तुम्ही शांत सोबत हवे आहेत. कारण की मग तुम्ही सोबत आलात, सोबत माझ्या असलात तरच आता किती हा व्हिडिओ आधी लाडक्या महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपला मुद्दा यशस्वी होईल आणि लवकर लाडक्या बहिणींना ई-KYC करता येईल आणि या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हप्ते पुन्हा सुरू होतील. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे. काय आहे माहिती का? बघा, आता 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी ई-KYC अभावी अपात्र ठरलेल्या आहेत. जरी त्या पात्र आहेत तरी पण, कारण की त्यांनी ई-KYCच केली नाही ना. आता त्यामधील काही लाडक्या बहिणी अशा असू शकतात की काही लाडक्या बहिणी म्हटल्या आम्ही गावाला गेलो होतो, काही म्हटल्या की आम्हाला जमलंच नाही, काही म्हटल्या की आम्ही केलीच नाही. आता हे काय कारण झाले का बरं? अहो, तुम्हाला जर पैसे हवे आहेत तर तुम्हाला या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी नाही का द्यायला? तुम्हाला म्हणजे आत्ता जेव्हा पुन्हा ई-KYC सुरू होईल ना, तेव्हा मात्र तुम्ही दिरंगाई करून चालणार नाही बरं का. कारण की बघा, काय माहिती का, आता यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत. कोणत्या? ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशांमध्ये ज्या बहिणी आहेत त्या आहेत निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, नंतर
एकल पण आहेत, अविवाहित पण आहेत आणि काही तर अशा आहेत की त्यांचं म्हणजे घटस्फोट पण त्यांना देत नाही त्यांचा पती आणि त्यांना पण त्यांचा पती त्यांना सांभाळत पण नाही. मग आता अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत. मग या लाडक्या बहिणींची KYC राहिली. मग आता या बहिणी करणार तरी काय? म्हणून मला अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी मला लढायचं आहे. आणि नुसतं लढायचं नाही आहे तर सरकारने अशी सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया आणावी, सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया सुरू करावी, सोप्या पद्धतीने KYC विंडो ओपन करावी की ज्यामध्ये या माझ्या सगळ्या बहिणी आहेत त्यांना कागदपत्रांची आवश्यकता भासायला नको. फक्त जी स्वतः लाडकी बहीण आहे, जिने तिच्या स्वतःच्या नावाने अर्ज केलेला आहे, ती फक्त तिचं आधार कार्ड, पॅन कार्ड जोडेल बास. बँकेचं पासबुक आणि रेशन कार्ड हे तिचे स्वतःचे कागदपत्र एवढे बास झाले. त्याने KYC कंप्लीट होते की. मग कशाला हवा हा एवढा सगळा बाकीचा घाट कशाला घालायचा ना. मग मला हेच म्हणायचं आहे की ज्या माझ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ना त्यांना तर मी न्याय मिळवून देईलच, त्याच्याशिवाय मी शांत बसणारच नाही. कारण की काय माहिती का, बघा काय होतं माहिती का, नको तिथे पैसा खर्च होतो कोणाचा, सरकारचा. मग तुम्ही या माझ्या ज्या गरजू आहेत माझ्या बहिणी, या माझ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, या माझ्या याच तर खऱ्या लाडक्या बहिणी आहेत कोणत्या की ज्या धुणं भांडी करून पोट भरतायत, ज्या पत्राच्या मातीच्या घरात राहतात, ज्या मोलमजुरी करून पोट भरतात, ज्या दिवसभर शेतात राबतात. मग अशा लाडक्या बहिणीच तर खऱ्या लाडक्या बहिणी आहेत. मग मला काय म्हणायचं आहे, मग तुम्ही ना ज्या माझ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही या सगळ्या गोष्टी शिका. तुम्ही शांत नको बसू, अजिबात शांत बसायचे नाही आहे. तुम्ही लढा आणि तुम्ही लढताना तुम्हाला काय अडचणी आल्या ना तर मला तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्री तुम्ही मला कमेंट करा. मी तुमची कमेंट वाचली की लगेच उत्तरं देते. त्यामुळे हे तुम्हाला असं एकमेव माझं चॅनल आहे की मी तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देत असते आणि त्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असते. माझ्या लाडक्या बहिणी बघा, आपण ही लढाई तुमच्यासाठी लढत आहोत तर तुम्ही मला साथ द्या. तुम्ही पण माझ्यासोबत, मी एकटीच लढत गेली, एकटीच मी पुढे पळत गेली तर माझा त्याचा काही उपयोग होईल का? नाही होणार. माझ्याबरोबर माझ्या सगळ्या बहिणी पण मला हव्यात ना. तेव्हा तर दिसेल ना ते सरकारला, तेव्हा तर सरकारला समजेल, तेव्हा तर सरकार जागं होईल आणि तेव्हा तर हा मुद्दा सरकारपर्यंत पोचेल. तेव्हा म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. 65 लाख लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, तेव्हा सरकार जागं होईल आणि सरकार जागं झाल्यावर KYC प्रक्रिया सुरू करेल, हो की नाही. जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सक्रिय मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. तर मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केलं नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखाद्या निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. 1,70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही बिंदू करायला तयार आहोत.